सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 2 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे सारंग पंडिता व्यावृत्ती भटा महादाईसा माहिम भटा बोधानुवादू। स्वामींनी सारंग पंडितांची व्यावृत्ती केली आणि भटोबास महादाईसा माहिम भट्ट यांना बोध आहे असा अनुवाद केलेला आहे। दुसरी लीळा आहे आजच्या ज्ञान सत्रातील भटा महादाईसा प्रकोपू। भटोबास महादाईसांवर कोपतात, नुसतं कोपत नाहीत तर प्रकोप करतात। कोप आणि प्रकोप यामध्ये काय फरक आहे? कोप म्हणजे कोप, साधारणसा कोप, परंतु प्रकोप म्हणजे काय? तर प्र हा शब्द प्रकर्षेण वापरलेला आहे इथे। प्रकर्षेण कोप केलेला आहे भटोबासांनी महादाईसांवर। प्रकोप या शब्दामध्ये कोपाची जास्त तीव्रता आहे। प्रकर्षेण कोप, त्याला प्रकोप म्हणावं। तर असा प्रकोप भटोबास महादाईसांवर का करतात हे तुम्हाला आजच्या या ज्ञान सत्रातील दुसऱ्या चरित्रामध्ये समजणार आहे। दुसरं चरित्र खूप मोठं आहे, जवळजवळ 2.5 पानाचं चरित्र आहे, त्यामुळे आजच्या या ज्ञान सत्रामध्ये फक्त 2च चरित्र होणार आहेत। कालच्या ज्ञान सत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, ज्ञानांकुश महात्मा अळंच घेणाऱ्या लोकांचेच उपकार का मानतो? असं काय वाटलं त्या महात्म्याला की त्या लोकांचे उपकार या महात्म्याने मानले, त्या लोकांनी यांच्यावर आळंच घेतला, तरी पण या महात्म्याने त्यांचेच उपकार मानले। बऱ्याच वासनिकांनी आपल्या उत्तर दिलेली आहेत आणि काही वासनिकांनी असं उत्तर दिलं की त्या उत्तरामधून मला असं वाटलं आपल्या दर्शकांना ती आख्यायिका व्यवस्थित समजली नाही। तर बघूया नंतर आपल्या या पोथीच्या शेवटी आपण बघूया उत्तर काय आहेत काय नाही, कोणी कोणी उत्तर दिलेत। सविस्तर विश्लेषण आपण हे 2 लीळा संपल्या की मग नेमकं काय प्रकरण आहे आणि कसं उत्तर असायला पाहिजे होतं हे मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजच्याही ज्ञानसत्रातील दोन्हीही लीळा नक्कीच आवडणार आहेत आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। आजच्या या ज्ञान सत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 605। सारंग पंडिता व्यावृत्ती भटा महादाईसा माहिम भटा बोधानुवादू। सारंग पंडितांची देवाने व्यावृत्ती केली, भटोबास महादाईसा माहिम भटांना बोध आहे असं देव म्हणतात असा अनुवाद करतात। महादाईसी गोसाविया ते पुसिले हाजी सारंग पंडित गोसावियाच्या दर्शना आले होते। महादाईसा विचारतात स्वामींना की हाजी सारंग पंडित स्वामींच्या दर्शनाला आले होते? सर्वज्ञ म्हणितले। स्वामी म्हणतात बाई पांडिया सियाजी काली ऐसे वर्तते। जे काही मागे प्रकरण घडले एवढे, त्यानंतर सारंग पंडित देवाच्या दर्शनाला आले होते की नाही, भेट घेण्यासाठी आले होते की नाही असा महादाईसांनी प्रश्न केला। या प्रश्नावर देव उत्तर देतात की बाई सारंग पंडिताला आजकाल असं वर्तत आहे। कसं वर्तत आहे? म्हणोनी गोसावी ऐसा मुखा आड फुटा धरिला। स्वामींनी स्वतःच्या श्रीमुखाच्या समोर असा पडदा धरला आणि सांगितलं की सारंग पंडिताला आजकाल असं वर्तत आहे, म्हणजे आम्ही जरी गेलो तरी असं पडदा आड घेतील तोंडाच्या आणि निघून जातील, आड पडदा करून निघून जातील, असं दाखवतील की मी देवाला पाहिलंच नाही, मला देवाचं दर्शनाची गरज पण नाही आणि देव दिसले तरी असा आडपडदा करेल आणि निघून जाईल। सध्या अशी मनस्थिती या सारंग पंडिताची आहे असं देव महादाईसांना सांगतात। मग महादाईसा म्हणतात हे काय जी? गोसाविया पासोणी येसने गोमटे आणि तयासी ऐसे काही। महादाईसा म्हणतात हे काय जी, असं कसं काय बरं? स्वामींपासून या सारंग पंडिताला एवढं गोमट मिळालेलं आहे आणि त्याला असं कसं काय झालं बरं की देवाचं दर्शन त्याला घ्यावंसं वाटत नाही? सर्वज्ञ म्हटले येथीच्या संबंधा गेले ते तुले प्राणी तामस म्हणोनी। स्वामी म्हणतात आमच्या सन्निधानामध्ये बहुतांश लोक जे आलेले आहेत ते तामस होते आणि म्हणून कवणा के असे भले बाई, कोणाला काही भलं झालं नाही बाई। कवणा जीवासी के असे गोमटे, कोण्या जीवाला कुठं गोमट आहे?
हे काय जितरी गोसामी यापासून कवनासी काही गोमटे नाही. सर्वज्ञ म्हणितले तुम्ही यासी नेनो काही एक म्हणा येसनी ये हिरड भरडे ते काही साता पाचा नाही. महादाईसा म्हणतात जीजी मग देवापासून खरंच कोणाला गोमट झालं नाही का? मग देव म्हणतात बाई तुम्ही यासी नेनो काही एक म्हणा, तुम्ही आम्हाला काय एक म्हणता म्हणजेच ईश्वर अवतार मानता, आणि येसनी हिरड भरडते काही सातापाचा नाही. आम्ही जेवढी काही धडपड केली, एवढ्या महाराष्ट्रभर भ्रमंती केली, भक्तजनांना ज्ञान दिलं, तर एवढ्या भक्तजनांपैकी काही 7-5 लोकांना आमच्याकडून बोध होणार नाही का? जी जी 7-5 तिये कवणे. मग महादेशाला वाटते 7-5 जणाला देवापासून गोमट झालं, तर मग महादेशा म्हणतात 7-5 ते कवण आहेत म्हणजे कोण कोण आहेत? जैसे वानरेस जैसा तो ब्राह्मणू जैसे तुम्ही. मग महादाईसांना देव उत्तर देतात की जसे वानरेश आहेत यांना आमच्यापासून बोध झाला, जसे ब्राह्मण म्हणजे माहिमभट्ट जे आहेत, जैसा तो ब्राह्मण म्हणजे कोण तर माहिमभट्टाला आमच्यापासून बोध झाला. जैसी तुम्ही. देव महादेशांना पण म्हणतात तुम्हाला पण आमच्यापासून बोध झाला. तव भटी म्हणतले यासी आणि बोधू. भटोबास ऐकतात आणि भटोबास म्हणतात जी जी यासी म्हणजे या महादाईसाला आणि बोध झाला तुमच्यापासून. सर्वज्ञ म्हणतले तुमचा जरठू यांचा कोमळ. भटोबासांना प्रश्न पडतो की महादाईसाला कसं काय बोध झाला? मग यावर देव म्हणतात भटोबासांना की तुमचा बोध जो आहे तो जरठ झालेला आहे आणि महादाईसांचा जो बोध आहे तो कोमळ आहे सध्या, परंतु बोध तर झालेला आहे महादाईसांना. महादाईसी पूजले जी जी सारंग पंडितासी येसनी क्रिया तरी तयासी काय. महादाईसा म्हणतात जी जी सारंग पंडितांना एवढी मोठी क्रिया घडली, जवळजवळ सारंग पंडितांनी 60 उपहार केलेले आहेत देवाच्या ठिकाणी, तर मग त्यांना काय झालं? सर्वज्ञ म्हणतले पांड्यासी क्रियेचे गोमटे. पांड्याला त्या क्रियेचं गोमट मिळणार, पुण्य त्यांना मिळणार. जी जी तरी गदोनायकासी काय. मग पुन्हा महादाईसा म्हणतात जी जी मग गदोनायकाला काय मिळालं? तयासी एक फळ भजनाचे. गदोनायकाला पण एका भजनाचं फळ मिळालेलं आहे असं स्वामी महादाईसांना म्हणतात. अज्ञानासी माया सबंधू आती. जे अज्ञान लोक क्रिया करतात त्या क्रियेचा स्वीकार माया करत असते असं देव इथे म्हणतात. जी जी तरी दाई दादोसी काय. मग दायंबाला काय झालं? सर्वज्ञ म्हणितले भोजे आसी आणि एक दर्शन होते तरी येथ अनुसरते. मग स्वामी म्हणतात जर भोजाला म्हणजेच दायंबाला जर एक दर्शन झालं असतं तर ते इथे अनुसरले असते. मंडळी कु बैली बांधला बुधला. आणि मंडळीक कसे आहेत? बांधल्या बुधल्या बैलासारखं मंडळिकांचं काम आहे, कारण त्यांना आम्ही सांगितलेलं काही लक्षात राहत नाही. एवढं आहे की आमच्या सन्निधानामध्ये राहिले, त्यांचे 7 जन्म लेखी लागले, एवढा मात्र त्यांना नक्कीच फायदा झालेला आहे असं देव इथे सांगतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 606. भटा महादाईसा प्रकोपू. भटोबासांनी महादाईसांवर प्रकोप केला. कशामुळे प्रकोप केला? काय असं महादाईसांनी काम केलं किंवा अशा काय वागल्या महादाईसा की भटोबास त्यांच्यावर कोप करतात? समोर पाहूया. एक दिवशी महादाईसा गोसावी यांचे सेवादास्य करिता उशिरू झाला. एके दिवशी महादाईसांचं काम चालूच होतं स्वामींचं सेवादास्य करण्याचं, परंतु सेवादास्य करता करता उशीर झाला. गोसावी यांची विळीचा पूजा उशिरू झाला. ब्याळी झाली. महादाईसा बिडारा जाविया उशिरू झाला. स्वामींचा संध्याकाळचा पूजावसर झाला. स्वामींचं जेवण झालं आणि महादाईसांना बिढारावर जाण्यासाठी उशीर झालेला आहे. भटी म्हणतले हे काय रूपे एवढा वेळू का लाविला? भटोबास म्हणतात महादाईसांना रूपे एवढा वेळ का लावला बरं तू? सकाळी बिढारा जा का? रूपे तुम्ही उशिरू न करावा. मग भटोबास म्हणतात आता सकाळी बिढाराला जा, एवढा उशीर तू करत जाऊ नको. दिसू असता जावे, दिसू असता यावे. दिवस असतानाच निघून जावं आणि दिवस उद्याला आल्यानंतरच तू आमच्या जवळ यावं स्वामींचं सेवादास्य करण्यासाठी असं भटोबास महादाईसांना म्हणतात. मग ती बिढारासी निघाली. बिढाराला महादाईसा निघालेली आहे. एरोदी पाहताची आली तो कवाडे घातली होती म्हणून तेथ उभी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच महादाईसा आल्या. दरवाजेही उघडले नव्हते आणि महादाईसा जाऊन तिथे देवाच्या गुंफेजवळ उभे राहतात म्हणून ती उभी होती. महादाईसा उभी होती. तव गोसावी परिसरासी बीजे कराव्या उघडविली. मग देवाने दरवाजे उघडायला लावले. स्वामींना शौचाला जायचं होतं. तव महादाईसे उभी देखली. भटी पाचारले हे कोण? महादाईसा समोर उभी दिसली. थोडा अंधारच होता, भटोबासांना काय ओळखू आलं नाही आणि भटोबास म्हणतात हे कोण म्हणजे कोण उभा आहे समोर? ना नागद्या मी. महादाईसा म्हणतात नागद्या मी आहे. भटी म्हणतले हे काही रूपे तुम्ही एके रात्री येता एके रात्री जाता. तुम्ही आलिया ते कोणे जाणावे आणि गेलिया कोणे जाणावे. मग भटोबास म्हणतात हे काय रूपे? अंधारात जातेस, अंधारात येतेस, तू आली कधी गेली कधी कोणाला माहित होणार आहे? असं करत जाऊ नकोस तू.
मी तुला सांगितलं ना, दिवस असतानाच यायचं, दिवस असतानाच जायचं, अंधारामध्ये येणं जाणं करायचं नाही. हे अवघे ओखटे होये ते तुम्हीची केले. भटोबास महादेसांना म्हणतात, हे सर्व जे ओखटं घडलं ना, लोकांनी आळंज घेतला, अमकं झालं तमकं झालं, जे काही मागे प्रकरण घडले ते तुमच्यामुळेच झालेलं आहे. महादाईशी म्हणतील, हे मी जाणतीये, तू ते पुरी कर नागदेव ऐसे. मग महादाईसा म्हणतात नागदेवाला, गप्प बस, माहिती आहे. पुरीकर नागदेवा, शांत राहा, जास्त बोलू नको, असं महादाईसा म्हणतात. पुरीकर नागदेव म्हणजे काय? जो पुरी पांढरीचा नागदेव होता, सप्तव्यसनी धांडाळ, नको नको ते धंदे केलेला, आणि तू मला आता शिकवतोस का, असं महादाईसा म्हणतात नागदेवाचार्यांना. जे बोलायला नाही पाहिजे होतं महादाईसांनी तेच बोललेलं आहे. अहो, पूर्वी काय होता तो माणूस सोडून द्या, आता काय आहे त्याकडे आपल्याला पाहावं लागेल ना. की तो माणूस पूर्वी खराब होता म्हणून त्याला आयुष्यभर वाईटच म्हणायचं का? आता नागदेवाचार्य स्वामींच्या सन्निधानामध्ये राहतात, एवढा व्यापार करतात, आता चांगले झालेले आहेत. चांगुलपणाकडे लक्ष द्यायचं. तर या जीवाची स्थिती अशी आहे की वाईटाकडेच लक्ष जाते. महादेसांचं पण वाईटाकडेच लक्ष गेलं आणि भटोबासांना म्हणतात, गप्प बस पुरीकर नागदेवा, तू किती शहाणा होतास मला माहिती आहे. सर्वज्ञ म्हणते, तुम्ही कांगा कोपत असा. स्वामी म्हणतात भटोबासांना, कशाला कोपता त्या बिचाऱ्या महादाईसावर? येही काही पैरा बिढार कराव्या कारणे येथ आली. स्वामी म्हणतात, महादाईसा काय दूर बिढार करण्यासाठी इथे आल्यात का? जे महादाईसांचं बिढार दूर आहे, असं दूर बिढार ठेवून आमचं सेवादासे करण्यासाठी आल्यात का इथे? बाईसे होती ती काही पैरा बिढार करीते होती. स्वामी म्हणतात, बाईसा आमच्या ठिकाणी होत्या पहिलं, त्या काय असं दूर बिढार करायच्या का? आमच्या जवळच राहायच्या. गोसावी महादाईसा ते म्हणितले. स्वामी महादाईसांना म्हणतात, बाई तुम्ही येथेची बिढार घेऊन या. मग स्वामी महादाईसांना म्हणतात, बाई तुमचं बिढार इथेच घेऊन या. येतुलेनी भट उगेची राहिले. मग एवढ्याने भटोबास गप्प बसतात. मग गोसावी परिश्रयासी बीजे केले, देव शौचाला गेले, तो महादाईसी आसन रचिले. महादाईसांनी आसन रचलं, दीप उजळीला, दीप लावला, उष्णोदक भटा हाती दिधले, गरम पाणी केलं, भटोबासांच्या हातामध्ये गरम पाणी दिलं. गोसावी परिश्रय सारोणी बीजे केले, देव शौचावरनं आले, आसनी उपविष्ट झाले, सर्व हात वगैरे धुवून व्यवस्थित आसनावर येऊन बसले. देव गुळला जाळला, गुळला केला देवाने. महादाईसा श्रीचरण प्रक्षाळले, महादाईसांनी स्वामींचे पाय धुतले. मग पूजावसर झाला, छानपैकी पूजावसर केला महादाईसांनी. गोसावी विहरणा बीजे केले, देव मग नंतर उजेडल्यानंतर विहरणाला गेले. वाळवंटी आसन झाले, तिथे एक वाळवंट होतं, तिथे आसनस्थ झाले. भट जवळे बैसले असती, भटोबास जवळच बसले होते. महादाईसे गंगेसी धोत्र धो गेले होती. महादाईसा धोतर धुण्यासाठी गंगेवर गेलेल्या होत्या. धोत्रे धुनी आली, महादाईसांनी धोत्र वगैरे धुतलं, घेऊन आल्या. तो गोसावी ते आसनी उपविष्ट देखले, देव तिथेच वाळवंटामध्ये बसलेले. महादेसांनी पाहिलं, गोसावी ते डावलूनी कैसी जाऊ, आता स्वामींना डावलून कसं जावं म्हणून पासी आली. म्हणून महादाईसा देवाजवळ येते, दंडोत घातले, श्रीचरणा लागली, साष्टांग दंडोत घातले, पाया पडली. गोसावी पासी बसली, देवाजवळ बसली महादाईसा. तो भटोबासी म्हणितले. भटोबास म्हणतात, हे काही रूपे राणा आलिया ही परी तुम्हा हाती असो न लाई. भटोबास म्हणतात, हे काय रूपे, आम्ही रानात येऊन बसलो तरी पण तुम्ही काय आम्हाला सोडू नका. हे घाटीचे ब्राह्मण देखत असती, हे घाटावर ब्राह्मण आलेले आहेत ते पाहत आहेत ना. हे अवघे होत आहे तुम्हा स्त्रियाचे निकी. भटोबास म्हणतात, हे सर्व जे काही घडलं तुम्हा स्त्रियांमुळेच हे सर्व काही घडलेलं आहे. अजूनही कैसी आले ती, तरी पण तुम्ही आला तिकडे. हे काही अवघे ओखटे होय, हे तुम्हीची केले. जेवढं काही ओखट झालेलं आहे, जे काही प्रकरण घडले मागे, ते सर्व तुमच्यामुळे झालेलं आहे असं भटोबास म्हणतात. सर्वज्ञ म्हणतील, हे काय गा रात्री तरी रात्री कोपलासी, उद्या तरी उद्या कोपलासी, आता तरी आता कोपतासी. स्वामी म्हणतात, हे काय नाग द्या. स्वामी म्हणतात, हे काय नाग द्या, रात्री पण कोपलास महादाईसांवर तू, सकाळी सकाळी आम्ही उठलो त्यावेळेस पण कोपला, आणि आता या वाळवंटामध्ये पण तू कोपत आहे महादाईसांवर. याचेनी काही होईल, येथीचे अभिमानी अभिमानू सांडिला मा, आता काय तुझेनी प्रयत्न होईल. स्वामी म्हणतात, स्त्रियांमुळे काही एक झालेलं नाही, आमची प्रवृत्ती बदललेली आहे. आमची जे अभिमानी म्हणजे आमच्या ज्या सेविका आहेत, आमच्या ज्या ओळखण्या आहेत, त्यांनी अभिमान सांडलेला आहे आमच्या प्रवृत्तीनेच, आणि म्हणून हे सर्व प्रकार घडलेला आहे. आता तुझ्या प्रयत्नाने काही एक होणार नाही असं स्वामी भटोबासांना म्हणतात. येही काही गा केले, महादेसांनी काही एक केलं नाही. येथीचे ते सगळे, येथीचे याची प्रवृत्ती किंगा. येथीचे म्हणजे आमच्या ठिकाणी जो काही प्रकार घडत आहे तो आमच्याच प्रवृत्तीने आहे. येथा आणि श्रीकृष्णी त्रिविध जणू, आमच्या ठिकाणी आणि श्रीकृष्ण महाराजांच्या ठिकाणी त्रिविध जण होता, अनुकूळ प्रतिकूळ उदास. श्रीप्रभूचा ठाई द्विध जणू,
श्री प्रभू महाराजांच्या ठाई फक्त द्विध जण आहे, अनुकूल आणि उदास. प्रतिकूल कोणी नाही श्री प्रभू महाराजांच्या ठिकाणी. सर्वज्ञ मंत्री तुम्ही अच्युत गोत्रीय किंगा, तुम्हा परस्परे परमप्रीती होवावी किंगा. स्वामी म्हणतात तुम्ही अच्युत गोत्रीय आहात आणि तुमची परस्परे परमप्रीती असली पाहिजे. आणि म्हातारी आता तुम्हा लागे किंगा, कवनाई अर्थी वंचिजे ना हो. आणि बाई तुम्ही या ते पुसीजे, हा पुरी करू नागदेव ऐसे न म्हणीजे हो. मग स्वामी म्हणतात नागदेवाचार्यांना की आता ही म्हातारी म्हणजे महादायसा तुम्हा लागे हो, म्हणजे आम्ही तुमच्या सांभाळी करत आहोत. कोण्याही अर्थी वंचिजे ना म्हणजे हिचं वंचकत्व करू नका, हिला कमी जास्त लेखू नका, व्यवस्थित सांभाळ करा. आणि लगेच देव महादायसांना पण सांगतात की तुम्ही पण व्यवस्थित राहा, भटोबासांना पुरीकर नागदेव असं म्हणू नका. हा येथीच्या जवळी का आण झाला असे. आता हा आमच्या सन्निधानामध्ये राहून, नागदेव आमच्या सन्निधानामध्ये राहून आण झाला असे म्हणजे चांगला झालेला आहे असं स्वामी महादायसांना सांगतात. आता पुन्हा पुरीकर नागदेव असं म्हणू नका. जुना नागदेव नाही राहिला, सप्तव्यसनी धांडाळ आणि नको नको ते काम करणारा नागदेव आता हा राहिलेला नाही, आमच्या सन्निधानामध्ये आता चांगला झालेला आहे. जैसा शिवेचा गुढा असे, कवणी एकू शिवेसी गुढा घाली, तयासी सेन माती माखली असे, तयावरी सुनी डुकरे मुतती, इळे कुऱ्हाड लाविती, वरी वाहना वाउली उभी ठाकती, पाये पुसती, कवणी एकू तयासी तेल सेंदूर लावी, वरी पाणी पाला घाली, मग तयाची अंगा देवत्व ये, मग तो जगाचे चिंते मनोरथ पुरवी. मग स्वामी एक उदाहरण देतात गुढ्याचं. गुढा कशाला म्हणतात? गावाची शिव जिथे संपते तिथे एक मोठा दगड रोवत होते पूर्वीच्या काळामध्ये आणि त्या मोठ्या दगडाला गुढा असं म्हणायचे. या दगडापासून पुढे दुसऱ्या गावाची शिव, दुसऱ्या गावाचं शिवार आणि या दगडाच्या अलीकडे या दुसऱ्या गावाचं शिवार आणि मध्यभागी तो दगड असायचा. तर स्वामी म्हणतात असा जो शिवेचा दगड असतो, गुढा असतो, कोणी त्याला शेण लावायचं, कोणी माती लावायचं, कोणाचे पाय शेणानं भरले त्या दगडाला पुसायचं, कोणी येऊन चिखलानं भरले त्या दगडाला येऊन पुसायचे. त्या शेणाने मातीने तो दगड सर्व माखलेला होता. त्यावर डुकरं यायचे, कुत्रे यायचे आणि मुतायचे. इळे कुऱ्हाड लोक काय करायचे, तिथे धार लावायचे, त्या दगडावर घासून घासून इळ्याला कुऱ्हाडीला धार लावायचे. कोणी लोक त्याच्यावर पायात वाहना घालूनच उभे राहायचे. पायामध्ये जे वाहना असतात त्या वाहनासह त्या दगडावर जाऊन काही लोक उभे राहायचे. कोणी लोक पाय पुसायचे. मग कोणीतरी येतो, तो दगड स्वच्छ करतो, त्यावर तेल आणि शेंदूर लावतो. कोणीतरी येतो पाणी टाकतो, कोणीतरी येतो फुलं वाहतो, पाणी टाकतो, पाला वाहतो. मग तयाची अंगा दैवत्व ये, तिथे देवता अभिमान स्वीकारते. मग तो जगाचे चिंतले मनोरथ पूर्वी. मग त्या देवतेने अभिमान घेतल्यामुळे तो जो दगड आहे तो लोकांचे चिंतिलेले मनोरथ पूर्ण करतो. मग गाडिया घोड्यासी तेथ जात्रे येती, तैसा हा येथीच्या जवळी कू आणू झाला असे. मग लोक गाड्या घोड्या करून मस्तपैकी तिथे जत्रेला येतात, जत्रा भरते तिथे. असं ते दैवत उदयाला येते, लोकाला पावते आणि खूप त्याची ख्याती पसरते लोकांमध्ये. त्याप्रमाणे त्या दगडाप्रमाणे हा आमचा नागदेव चांगला झालेला आहे आमच्या सन्निधानामध्ये, पुन्हा याला वाईट बोलू नका असं महादायसांना देव म्हणतात. महादायसी म्हणितले महादायसा म्हणते, जिजी हा पूर्वी महाधांडाळाचा, याची निंदा अवघे लोक करीती. महादायसा पुन्हा म्हणतात, जिजी हा नागदेव, अहो पूर्वी एवढे महाधांडाळ केलेले, याने गैरकृत्य केलेले, सप्तव्यसन केलेले, दरोडे टाकलेले, नको नको ते कामं केलेले, या नागदेवाची निंदा अवघा लोक करतो. पूर्वी अवघा लोक करायचा. तेने दुःखे आबाईसा नीच जळती, या दुःखामुळे आबाईसा दररोज जळायच्या की हे माझं पोरग असं कसं झालं. मग हा गोसावी असा ठाई राहिला आणि मग नागदेव तुमच्या जवळ राहिला. आता याते अवघी कुटुंबीची वाखाणी ती, जे येणे कुळ उद्धरिले. आता सर्व लोक या नागदेवाला वाखाणतात म्हणजे चांगलं म्हणतात आणि या नागदेवाने अख्ख्या कुळाचा उद्धार केला असं लोक म्हणतात. आता खरंच नागदेव चांगला झालेला आहे असं महादायसा म्हणतात. भटोबास जे कोपलेले आहेत महादायसांवर, ह्यावरून तुम्हाला एक लक्षात आलं असेल किंवा आलं नसेल काही सांगता येत नाही, परंतु एक असं लक्षात घ्यायला पाहिजे आपण की भटोबासांची मानसिक अवस्था काय आहे, मेंटॅलिटी काय आहे सध्याला. भटोबासांनी अक्षरशः सर्व प्रकरण डोळ्याने पाहिलेले आहेत. जे काही घडले, लोकांनी आळंच घेतले वगैरे वगैरे, जे काही झालं, एवढ्या मोठ्या परमेश्वर अवताराला लोकांनी दोष दिला, आळंच घेतला, हे भटोबासांनी पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे भटोबासांची मेंटॅलिटी एक अशी बनलेली आहे की या बाया माणसांनी दूरच राहिलेलं बरं आमच्यापासून. भटोबासांच्या मनामध्ये आताही दुःख आहे. भटोबास दिसायला तर आपल्याला असे दिसत आहेत की सर्व कामं व्यवस्थित करत आहेत, परंतु भटोबासांच्या अंतःकरणामध्ये दुःखाग्नी आताही प्रज्वलित आहे. तो दुःखाग्नी भटोबासांना आतमधून जाळत आहे, परंतु भटोबास ते सर्व दुःख दाबून दडपून सेवा दास्य करत आहेत, स्वामींचं काम करत आहेत. आणि भटोबास त्या दुःखामुळेच
3 वेळा महादायसांवर कोपलेले आहेत. आणि चरित्रकारांनी इथे प्रकोप असा शब्द वापरलेला आहे. प्रकोप केलेला आहे भटोबासांनी महादायसांवर. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा कोपलेले, म्हणून प्रकोप शब्द वापरलेला आहे इथे चरित्रकारांनी. यावरी सर्वज्ञ म्हणितले, यावर स्वामी म्हणतात, बाई पुरुष आपले करणीय करीत साता तेथची कीर्ती ते पावे काजे सत्यार्थू प्रगटे. मग स्वामी म्हणतात, बाई आपण चांगले कर्म करीत राहावेत. काही लोक 4 दिवस ओरडतील आणि पुन्हा सत्यार्थ प्रगटला त्यावेळेस म्हणतील नाही खरंच यांनी चांगलं केलं, आणि मग साहजिकच लोकांमध्ये त्या व्यक्तीची कीर्ती होईल. परंतु आपण चांगले कर्म करायचे सोडायचे नाही, तेव्हाच लोकांना आपला सत्यार्थ दिसेल, सत्यार्थ प्रगटेल. नाहीतर लोक म्हणाले म्हणून 4 दिवस करायचं मग सोडून द्यायचं, मग लोक तुम्हाला काहीच मानणार नाहीत. आणि त्यामुळे आपण जे ध्येय ठेवलं, आपण जे चांगले काम करत आहोत ते करतच चालायचे. काळच त्यांना उत्तर देईल. योग्य वेळ आली की बरोबर त्यांना उत्तर मिळून जाईल आणि त्यांना खरं पटेल, आणि मग ते लोक म्हणतील खरंच या माणसाने चांगलं केलं असं म्हणतील. जसं भटोबासांना पूर्वी लोक वाईट म्हणायचे, देवापाशी राहिला तरी वाईट म्हणायचे, आणि नंतर मग हळूहळू ज्यावेळेस भटोबासांमध्ये सुधारणा दिसली मग लोक म्हणायला लागले की अहो या नागदेवाने तर स्वतःच्या कुळाचा उद्धार केला. असं होऊ शकते जर आपण चांगल्या क्रिया करतच राहिलो न घाबरतात तर. सातत्याने चांगल्या क्रिया करायच्या आपल्याला. 4 दिवस करायच्या आणि 8 दिवस करायच्या नाही असं नाही करायचं, आणि मगच सत्यार्थ प्रगटत असतो असं देव इथे म्हणतात. महादायसी म्हणितले जी जी आम्ही या ते कायसी या पुसवणी आम्ही आपली या गोसावी या ते पुसो नेणो. महादायसा म्हणतात, जी जी आम्ही या नागदेवाला का विचारावं? आम्हाला काय आमच्या देवाला विचारता येत नाही का? आम्ही आमच्या गोसावियांना विचारू असं महादायसा म्हणतात. सर्वज्ञ म्हणतील, हे ऐसे कोणीकडे जाय पा का तुमतेची केऊ ते पाठवी जे पा. स्वामी म्हणतात, आम्ही जर कुणीकडे निघून गेलो किंवा तुम्हालाच आम्ही कुणीकडे पाठवलं तर मग कोणाला विचारणार तुम्ही? महादायसी म्हणतील, गोसावी नागदेव आपणे असं मानू केला ऐसे पोटी अवधारले. मग महादायसांना वाटते, अरे देवाने नागदेवाला स्वतःच्या बरोबर केलं की काय, समान केलं की काय, असा प्रश्न, अशी भावना महादेशांच्या मनात येते. सर्वज्ञ म्हणतील, बाई तुम्ही परमप्रीती की जे परी विशिष्ट बुद्धी न की जे प्रीतीसी विखो होय जे. मग स्वामी महादेशांना म्हणतात, बाई तुम्ही परस्परे परमप्रीती केली पाहिजे, परंतु विशिष्ट बुद्धी केली नाही पाहिजे की हा जीव मला आता मोक्षाला प्राप्त करून देईल, माझी मुक्ती या जीवाकडेच दिलेली आहे देवाने, असं मनामध्ये बिलकुल आणायचं नाही. परमेश्वरच फक्त हा जीवाला मोक्ष देऊ शकतो. कोण्याही जीवावर अशी विशिष्ट बुद्धी येऊ देऊ नका की आता हाच जीव मला मोक्ष देईल की काय, अशी बुद्धी येऊ देऊ नका. प्रीतीसी विखो होईजे, प्रीतीला विखो आपण झालो पाहिजे एवढं मात्र नक्की. पुढलाने काही सांगितलं तर त्याची आपण 4 गोष्टी ऐकल्या पाहिजे. आपणही कधी त्याच्या ऐकायच्या, त्यानेही कधी आपल्या ऐकाव्यात. आपण काही पदार्थ संपादन केला तर त्यांनीही घ्यावा, आणि त्यांनी जर आपल्याला काही पदार्थ दिला तर तो पदार्थ आपणही घ्यावा. यावरी महादासी पुसले, जी जी अच्युत गोत्री भेटी कैसी घ्यावी आणि भेट काळी काही आचरावे. महादासांनी प्रश्न केला, अच्युत गोत्रियांची भेट कशी घ्यावी आपण, आणि भेट घेत असताना काय आचरण करावं? सर्वज्ञ म्हणितले, यावर स्वामी म्हणतात, भ्रमत भ्रमता भेटी का आपजवणी भेटी. स्वामी म्हणतात, भ्रमत भ्रमता भेटी होऊ शकतात किंवा आपजवणी म्हणजे आवर्जूनही भेट होऊ शकते. महादासी म्हणतील, भिक्षू महात्मे काही होय. सर्वज्ञ म्हणतील, एकमेका भेटल्या हे भेटल्याचा पाडू जाय. आणि भिक्षुक महात्म्याची जर एकमेकाला भेट झाली तर काय होते? स्वामी म्हणतात, एकमेका भेटल्या म्हणजे भिक्षू महात्म्याने एकमेकाला जर भेटलं तर हे भेटल्याचा पाड जाय, म्हणजे स्वतः देव भेटले की काय एवढं गोमट लागते. म्हणून श्रमनिवृत्ती की जे, आणि म्हणून साधकाने दुसऱ्या साधकाची श्रमनिवृत्ती केली पाहिजे, एकत्र खानपान केलं पाहिजे, फाळुंके पण पालटले पाहिजे, एकूण एकाचे कपडे एकूण एकाला देणे घेणे असं केलं पाहिजे. येथीच्या कथा वार्ता की जती. मग आमच्या काही कथा वार्ता कराव्यात, काही लीळेंचं चिंतन करावं, काही तत्वज्ञानाचं चिंतन मंथन करावं असं देव म्हणतात. 7-5 दिस एकत्र असी जे. 7 आणि 5, 7 आणि 5 किती झाले? 12 दिवस. तर 10-12 दिवस एकत्र असावं. मग आपणाला या जावं लागिजे, आणि मग आपल्या आपण जावं. जोपर्यंत असावे तोपर्यंत पूर्वोत्तर क्षण दुर्लभ. आणि असं एकत्रित असताना पूर्वोत्तर क्षण आपल्यासाठी दुर्लभच असला पाहिजे. पूर्व म्हणजे काय तर भेटकाळ झाला त्यावेळेसचा क्षण, आणि उत्तर म्हणजे काय ज्यावेळेस विभक्त होणार तो क्षण. असा तो पूर्वोत्तर क्षण जो आहे तो दुर्लभ आहे आपल्यासाठी, म्हणजे साधनवंतासाठी असं देव म्हणतात. भटी पुसले, जी जी अभ्यागत आले आपल्या ते काही नसे तरी काही करावे जी. भटोबास म्हणतात, जी जी आपल्याजवळ अभ्यागत आले, परंतु आपल्याजवळ जर काही नसेल त्यांना संपादन करण्यासाठी, त्यांना काही खाऊ घालण्यासाठी, तर काय करावं? सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, वानरे आपल्या ते काही असे तरी तैसे की जे. स्वामी म्हणतात,
जर काही आपल्याजवळ पदार्थ असेल तर तो पदार्थ त्यांना द्यावा, ना तरी आपल्या सांगा ते भिक्षे न्यायचे, नाहीतर मग आपल्या सोबतच त्यांना भिक्षेला न्यावं. हो काजी? भटोबास म्हणतात ठीक आहे. तरी आपल्या ते काही असे ते तैसे की जे. भटोबास म्हणतात ठीक आहे, आमच्याजवळ काही असेल तर ते आम्ही त्यांना देऊ. सर्वज्ञ म्हणले वान या पुरुष आपले करणे म्हणून प्रवर्ते त्या द्रव्याची शते मिळती. स्वामी म्हणतात अनुसरलेल्या पुरुषाने ईश्वरीय कार्य हे स्वतःच करणीय आहे म्हणून तो जर कार्य करण्यासाठी प्रवर्तला तर त्याला द्रव्याची शतेच्या शते मिळतात, त्याला काही द्रव्याची कमी पडणार नाही, असं देव इथे भटोबासांना निरूपण करतात. तर अशा प्रकारे स्वामींचे हे दोन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, भट्टोबास महादायसांवर प्रकोप का करतात? आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, ज्ञानांकुश महात्मा जो होता त्याने त्या लोकांचा उपकार का मानला, ज्या लोकांनीच त्या ज्ञानांकुश महात्म्यावर अळंच घेतला होता. या प्रश्नाचं उत्तर आहे, ज्ञानांकुश महात्म्याला तर माहिती होतं मी कोणतं पाप केलं नाही, मी कोणत्या स्त्रियेसोबत व्यभिचार केला नाही, त्यांना ते माहिती होतं. आणि असा व्यभिचार न करता यांनी माझ्यावर आरोप घेतला, म्हणजे जे काही माझे पापकर्म असतील तेच नासणार आहेत, पूर्वजन्मीचे जे काही पापकर्म असतील ते नासतील. हे लोक स्वतःचा देवधर्म सोडतात आणि माझ्यावर आळंच घेतात, म्हणजे या लोकांना स्वतःच्या देवधर्मापेक्षा स्वतःच्या मोक्षप्राप्तीपेक्षा माझीच काळजी आहे असं मला दिसते, असं त्या महात्म्याला वाटते. वास्तविक पाहता हे जे लोक आहेत ना, यांच्यावर आळंज घेतला ते दुसरे तिसरे कोणी नाही, आपणच आहोत. आपल्यालाच फार लोकांच्या उचापत्या कराव्या वाटतात. आपला देवधर्म आपण सोडून देतो आणि मग याच्या कुटाळग्या त्याच्या कुटाळग्या, याची निंदा त्याच्यापाशी, त्याची निंदा त्याच्यापाशी, याला पिन मार त्याला पिन मार, इथं काड्या कर तिथे काड्या कर. ते लोक म्हणजे कोण आहेत? आपणच आहोत. आपल्यातही तेच गुण आहेत. तर आतापर्यंत जरी आपण असे वागलो, जे कोणी वागले नसतील असे, ते तर उत्तमच आहेत, देवाच्या दृष्टिकोनातून ते उत्तम आहेत, चांगले आहेत. परंतु जे कोणी असे वागत असतील, आतापर्यंत वागले असाल तुम्ही असे, तर आतापासून आपल्यामध्ये बदल आलाच पाहिजे. आजपासून कानाला खडा लावायचा की मी कधीही कोणाच्या निंदा करत बसणार नाही, कोणावर आळंच घेणार नाही. लोकांच्या निंदा करण्यापेक्षा, लोकांवर आळंच घेण्यापेक्षा मी माझा देवधर्म करेल, हा संकल्प आपण आजपासून केला पाहिजे. हे आपल्याला या ज्ञानांकुश महात्म्याच्या आख्यायिकेवरून लक्षात येते. आणि म्हणून आजपासून ठरवा की टाइमपास करण्यापेक्षा, टीव्ही पुढे बसण्यापेक्षा, इकडल्या तिकडल्या गप्पा मारण्यापेक्षा, निंदा करण्यापेक्षा, कोणावर आळंच घेण्यापेक्षा मी माझा देवधर्म करेल आणि माझी आध्यात्मिक वृद्धी कशी होईल, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मी कसा पुढे जाऊ शकेल, ह्याकडे मी लक्ष केंद्रित करेल, असा संकल्प करा, असा निर्धार करा आजपासून. कारण एक दिवस आपल्या सर्वांना जायचंच आहे. त्यामुळे उगा लोकांच्या निंदा करण्यामध्ये त्यांना वेळ देण्यापेक्षा आपण आपल्याला स्वतःला कसं उत्तम करू शकतो, आपण याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि म्हणून ज्ञानांकुश महात्मा म्हणतो, धन्य आहेत ते लोक, स्वतःचा वेळ माझ्यासाठी खर्च करतायत, मला आळस लावत आहेत आणि माझी शुद्धी करत आहेत. त्यांना स्वतःचा वेळ समजत नाही, वाया चाललाय की आपण देवधर्म करावं. एकीकडे त्या ज्ञानांकुश महात्म्याने त्या लोकांना शालीतून जोडे मारलेले आहेत, हे लक्षात असू द्या. त्या लोकांना शालीतून जोडे मारलेले आहेत ज्ञानांकुश महात्म्याने. आणि हा नम्र होता म्हणून तर त्याने उपकार मानले की मीच तुम्हाला धन्यवाद करायला पाहिजे. तर असा तो ज्ञानांकुश महात्मा होता. आपण या आख्यायिकेवरून हे शिकलो पाहिजे की बिलकुल आता टाइमपास बंद. एका मागे एक लोक जात आहेत. लता मंगेशकर गेल्या, प्रवीण कुमार गेले, आज ते महाभारतामध्ये ज्यांनी भीमाचा रोल केला, असे लोक जातच आहेत. बरेच लोक मरतात, दररोज आपण पाहतो, पेपरला बातम्या येतात, टीव्हीला बातम्या येतात. आपल्यालाही एक दिवस मरायचंच आहे. परंतु ईश्वराचं ध्येय ठेवा, ईश्वर प्राप्ती माझं ध्येय आहे, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मरा. लता मंगेशकरनी गायन क्षेत्राला आपलं ध्येय ठरवलं आणि अक्षरशः एवढं ध्येय वेड्या होऊन गेल्या की आयुष्यात त्यांनी लग्नही केलं नाही. तर ध्येय वेडं असावं तर लता मंगेशकर सारखं असावं. आणि तुमचं ध्येय तुम्ही ईश्वर ठेवा आणि त्या ईश्वरासाठी वेडं होऊन जा, ध्येय वेडं होऊन जा तुम्ही. आणि त्याच्यातच जरी मेलात तुम्ही तरी तुम्हाला मग नरकात जाण्याची गरज नाही. निरंतर ईश्वराचं स्मरण करा, वेळ वाया घालू नका. आणि असं जर तुम्ही दर्शक ध्येय वेडे झालात तर लवकरच तुम्हाला अनुसरणही घडेल. आणि अनुसरण घडल्यावर तर तुमचं टार्गेट, तुमचं ध्येय तर नक्कीच क्लिअर होणार. आणि त्या ध्येयापायी जर तुम्ही तुमचं जीवन व्यतीत केलं, त्या ध्येयाच्या प्राप्तीसाठीच तुम्ही सर्व जीवन खर्ची घातलं, तर तुम्हाला ईश्वर प्राप्ती नक्कीच होणार. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तर असो, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला समजलंच असेल. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं, त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन लीळेसह.
ज्यामध्ये श्री प्रभूपासून कैवल्यदान, स्मरण महादायसा जाप्य करणे अनोज्ञा, महादायसा प्रश्ने नाम लीळा स्मरणानुवादू, महादायसा सन्निधान धर्म निरूपण असे जवळजवळ आपण 4 चरित्र उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. आणि महादायसांना पुन्हा देव असन्निधान धर्म कसा निरूपण करतात हे उद्या आपल्याला समजणार आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन लीळेसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड